तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार 21 तारीख आहे आणि वाजले दुपारचे 11:15. आउटपोस्ट हॉस्टेलमधून आपण चेकआउट केलेलं आहे आणि आजच्या एक दिवसासाठी मी डयान हॉस्टेल बुक केलेलं आहे, पण त्याचं चेक इन टाईम आहे 2 वाजता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अल्निडोला जाण्यासाठी फेरी बुक करायची होती, पण ड्यू टू बॅड वेदर आजची 21 तारीख आणि 22 तारीख 2 दिवसाची फेरी त्यांनी कॅन्सल केलेली आहे. तर आता मला डायरेक्ट पोर्टवरती जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये चेक करावं लागणार आहे की फेरी आपल्याला मिळते की नाही 23 तारखेची. कारण माझं एक दिवसानं प्लॅन सगळा अल्निडोचा गणलेला आहे, पण तरी आपण ट्राय करूयात, बघूयात काय कसं करता येते. तर आपण डायरेक्ट आता पोर्टवरती जाऊन तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट चेक करूयात आपल्याला फेरीचं तिकीट मिळते आणि कधी ते मिळते. एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे तुम्ही नाश्ता वगैरे, सूप्स वगैरे, अंडी जे काय तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. आणि ह्या तुम्ही बघू शकता, ह्या आहेत ट्रायसिकल्स, फिलिपिनो ट्रायसिकल्स, रिक्षा. ह्यांना रिक्षा म्हणतात फिलिपिन्सला. आपल्या म्हणजे आपल्या जवळच्या जशा रिक्षा आहेत त्या ह्या इथल्या फिलिपिनो ट्रायसिकल्स आहेत. तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, आता शाळा किंवा कॉलेज मे बी दोन्ही एकत्र असेल, पण आता शाळा कॉलेज सुटलेलं आहे आणि मुलांची फार गर्दी झालेली आहे. मेन सिटीतच आहे मी पण आत्ता. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे फिलिपिनोज शाळेतली मुलं किंवा कॉलेजमधली जस्ट यंग बॉईज अँड लेडीज. ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किराणा मालाचं दुकान आहे. आपल्यासारखंच सगळं इकडचं पण जनजीवन सेम तसंच आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या सेम आहेत. हे तुम्ही बघू शकता, इथे होंडाचं रिपेरिंग शॉप आहे, 2 व्हीलरचं रिपेरिंग शॉप आणि ऑइल बदली वगैरे सगळं. हे तुम्ही बघू शकता, इथं भाजीपाल्याचे स्टोर्स आहेत, केळी आहेत, अननस आहे, सफरचंद आहे, काकडी, म्हणजे जे आपल्या इकडे इंडियामध्ये मिळते ते सेम सगळं इकडे मिळते. मँगोज पण इकडं आत्ता यायला चालू झालेलं आहे. आणि हे सर्व्हिसिंग सेंटर, फिलिपिनो सर्व्हिसिंग सेंटर 2 व्हीलर. हे अजून एक पुढं तुम्ही बघू शकता गाड्यांच्या टायरचं दुकान आहे आणि ऑइल बदलीचं दुकान आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण इथं पोर्टवरती जे 2-3 ऑफिसेस होते, जुमालिया, मॉन्टेग्रियो आणि अथियान्जा, हे 3 मेन एजन्सीज आहेत. 3 कंपनीच्या फेरी जिथून जातात अल्निडोला. तर तिन्हींना आपण विचारलं. जुमालिया काय तर उद्या तर नाहीच म्हणून सांगितलं आहे. बाकीचे 2 कंपनीज आहेत त्यांनी मे बी सांगितलेत 50-50 चान्सेस जर वेदर चांगला असेल तर. तर आता उद्या सकाळीच त्यांनी आपल्याला 5 वाजता फोन करून विचारायला सांगितलं आहे. जर का त्यांची फेरी जाणार असेल तर मग आपण डायरेक्ट इकडं पोर्टवरती येऊन तिकीट बाय करून पुढं अल्निडोसाठी जाऊ शकतो. बघूयात आता काय कसं होते. नाहीतर आपली अल्निडोची ट्रिप यायला मे बी सगळी जरा गणते येईल. मग बघूयात आता काय पर्याय नाही. मित्रांनो, आता आपण मेन करून मार्केट थोडं आउटपोस्ट हॉस्टेलला चाललो आहे. आपण एक बियर चिल करायचे, कारण 2 वाजता आपलं चेक इन होणार आहे. तर टाईमपास काय करायचं, तर आउटपोस्ट हॉस्टेलला जाऊन आपण मस्तपैकी पूल साईडला एक बियर मारून परत आपल्या हॉस्टेलवरती जाऊया. तर मेन मार्केट साधारण इथून आउटपोस्ट हॉस्टेलपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर जाताना येताना 20 पैसे आपल्याला 20 फिलिपिनोज म्हणजे साधारण 30 रुपये होतात इंडियन करन्सीमध्ये. 30 रुपये रिक्षालासाठी आपल्याला द्यावे लागतात. पण ठीक आहे, भर दुपारचं उन्हाचं कुठं एवढं चालायचं. ठीक आहे, 1-1.5 किलोमीटर काय लांब नाही आहे, पण उन्हाचा चालायला नको म्हणून आपण टुकटुक केली आणि इथपर्यंत आलो आहे. तर आउटपोस्ट हॉस्टेलचे तुम्हाला दिवसाची टूर मी दिलीच नव्हती, परवा रात्री सगळं शूटिंग केलेलं. तर दिवसा तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. चला बघूयात. तर हे आहे आपलं मेन आउटपोस्ट हॉस्टेल होतं. आज आपण चेकआउट केलेलं आहे. हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. इथे बसायलाची जागा पण आहे. बरेच सारे फॉरेनर्स आज इथून चेकआउट करत आहेत, पण फेरी कॅन्सल झाल्यामुळं आय डोंट नो की काय कसं करणार आहे. तर आपण डायरेक्ट जाऊयात वरती बार सेक्शनला. इथे आतल्या साईडला अशा रूम्स आहेत.
आहे त्यांचा पूल साईड एरिया बघू शकता तुम्ही. आणि इथे आहे यांचा पार्क सेक्शन. हॅलो, तर मस्तपैकी आपण पण एक बियर घेऊयात आणि इथे चिल करूयात. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि इथे एक तुम्हाला दाखवतो समोरच. ही समोर वरती छोटी टेकडी दिसते का? हां, ही ती टेकडी. या टेकडीवर आपण जाऊन बघूयात. वरून संध्याकाळ इव्हिनिंग मस्तपैकी एन्जॉय करूयात. तर त्या टेकडीवर आपल्याला जायचं आहे आणि संध्याकाळ मस्तपैकी इव्हिनिंग एन्जॉय करायचे आहे. कालची आपली जी मैत्रीण होती क्लाउडी या, तिनं मला सजेस्ट केले. ती काय आता येऊ शकत नाही माझ्याबरोबर, पण तिनं सजेस्ट केलेलं की तू एकदा जाऊन बघ, संध्याकाळ फार छान तुमची जाईल तिथं आणि वरून जे दृश्य बघायला मिळणार आहे ते चांगलं असेल. तर चला बघूया, काहीतरी टाईमपास करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, हे ते चर्च आहे. त्या चर्चपासून आपल्याला राईटला जायचं आहे. तर त्या चर्चपासून आपल्याला राईटला वळायचं आहे असं इथल्या लोकांनी सांगितलं आहे मला. तर बघूयात, राईटला वळून वरती डोंगरावर जाऊयात आपण आणि व्ह्यू एन्जॉय करूयात. तर या रोडपासून सरळ वरती आपल्याला त्या टेकडीवरती जायचं आहे. हे माझ्या पाठीमागं बघू शकता मित्रांनो, तिथून वरती आपल्याला चढून वरती टेकडीवर जायचं आहे. तर आतापर्यंत मित्रांनो 50 पायऱ्या आपण चढून वर आलो आहे. 50 का ते 100 लिहिले दाखवतो. हे बघा, 100 पायऱ्या आहेत. जर तुम्हाला रोजच्या रोज चढायची प्रॅक्टिस नसेल तर करून घ्या. चढायची म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. वेगळा अर्थ काढू नका. रोजचा व्यायाम गरजेचा आहे. तर मित्रांनो, फायनली आपण वरती आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता एकदम मस्त व्ह्यू नजारा बघायला मिळते वरून. तर इथले काही लोक जे आहेत फिलिपिनोज किंवा जे काही थोडेफार फॉरेनर्स इथं जास्त काळासाठी राहायला येतात, तर ते या टेकडीवरती रोज व्यायामासाठी सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी इकडे येतात. आपण तर काय एकदा फक्त बघून जाणार. हे बघू शकता तुम्ही. तर मला वाटलं मित्रांनो आपण वरती पोहोचलो आहे, पण नाही, अजून आपल्याला पायऱ्या चढून अजून वरती जायचं आहे. तर बघत. तर मित्रांनो, ते तुम्ही वरती बघू शकता, तिकडं आपल्याला अजून जायचं आहे. तर अजून बऱ्याच पायऱ्या आपल्याला चढाव्या लागणार आहेत. तर बघत आपली ही जर्नी कशी होते. हे तुम्ही बघू शकता, इथले लोकल फिलिपिनोज इथे व्यायाम करण्यासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण 400 पायऱ्या चढून वर आलेलो आहोत आणि पाठीमागं माझ्या बघू शकता सुंदर दृश्य, सुंदर नजारा. अजून आपल्याला वर जायचं आहे. तर मित्रांनो, आता मी 700 पायऱ्या चढून वरती टॉपला एकदम आलेलो आहोत आणि इथून जे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार आहे ते एक नंबर दृश्य असणार आहे. म्हणजे त्याला काय, म्हणजे तुम्ही एवढ्या जेव्हा पायऱ्या चढून वरती आला ते एकदम वर्थ आहे. एकदम तुम्हाला दाखवतो मी दृश्य.
एक नंबर दृश्य आहे, एक नंबर, काय प्रश्नच नाही. संध्याकाळ म्हणजे काय एकदम रोमॅन्टिक संध्याकाळ इथे घालवायची. फक्त आपल्याबरोबर गर्लफ्रेंड नाही आहे, एवढंच आपण एकटे आहोत. पण ठीक आहे, अकेले भी हम बहुत मजे करेंगे. तर मित्रांनो, आपली संध्याकाळ मस्तपैकी एकदम छान इथं गेलेली आहे. आपण फुल एन्जॉय केलेलं आहे. दृश्य तुम्ही सगळी बघितली असतीलच. तर आता हा व्हिडिओ इथंच एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर रात्री पार्टी टाईम काय आहे काय नाही माहीत नाही, बघूया. जर काय कुठला बार एक्सप्लोअर केला, चांगला वाटला तर तुम्हाला तो नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चलो, टाटा, बाय बाय.